नमस्कार. गरजा महाराष्ट्र 24 या न्यूज चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजपासून आपण या चॅनलवरती आरोग्यविषयक व्याख्यानमाला सादर करत आहोत आणि जर का तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी माझ्याबद्दल थोडीशी ओळख तुम्हाला सांगते. मी आहे डॉक्टर स्मिता भूषण काळे. केरळमधील एका गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमधून मी पंचकर्म या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. म्हणजेच मी एमडी पंचकर्म आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी या शहरामध्ये मी गेल्या 5 वर्षांपासून वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आणि गर्भसंस्कार कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. तर 29 सप्टेंबर 2022 या दिवशी आपण जागतिक हृदय दिन म्हणजेच वर्ल्ड हार्ट डे हा दिवस साजरा केला. तर हे दिवस साजरा करण्यामागचं कारण काय असतं तर आजकाल जे काही हृदयरोगाचं थैमान जगामध्ये पसरलेलं आहे त्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी हा या मागचा दृष्टिकोन असतो. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये हृदयविकार उद्भवण्याची 5 प्रमुख कारणं आणि त्याच्यापासून बचाव करण्यासाठी 7 महत्त्वाचे उपाय याबद्दल चर्चा करणार आहोत. ICMR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी प्रेझेंट केलेल्या डेटानुसार दरवर्षी या जगामध्ये जवळपास 17 लाख लोक हृदयविकाराच्या विविध आजारांनी मृत्युमुखी पडतात. तर याच्यामध्ये हृदयविकार आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या ज्या काही रक्तवाहिन्या असतात, धमन्या असतात, त्याच्याशी संबंधित सर्व आजारांचा याच्यामध्ये समावेश होतो. त्याच्यामध्ये कोणकोणते आजार असतात बरं तर कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस आहेत, पल्मनरी एम्बॉलिझम आहे, सेरेब्रोव्हॅस्क्युलर डिसीज आहे, पेरिफेरल आर्टरी डिसीज आहे, कंजिनायटल हार्ट डिसीजेस असतात, तसेच पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीजेस असे बरेचसे आजारांचा याच्यामध्ये समावेश होतो. आणि परवाच आपण आजकाल सोशल मीडिया, न्यूजपेपर्स किंवा न्यूज चॅनल्स यांच्या माध्यमातून आपल्याला क्षणोक्षणी अपडेट्स हे मिळतच असतात. आणि गेल्या बऱ्याच वर्षांपासून किंवा तसं बघायला गेलं तर काही दिवसांपासून आपण रोज कोणाची तरी न्यूज ऐकतोच की आज ह्याचा मृत्यू झाला, काल ह्याचा मृत्यू झाला, मागे त्याचा मृत्यू झाला होता आणि त्याचं कारण होतं हृदयविकार किंवा हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्ट. तर काही वर्षांपूर्वीच किंवा मागच्या वर्षीच आपण न्यूज ऐकली होती की जो प्रसिद्ध बिग बॉस विनर आहे सिद्धार्थ शुक्ला याची हृदयविकाराने त्याचा अचानक मृत्यू झाला. साऊथचा सुपरस्टार पुनीत कुमार याचा सुद्धा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक मृत्यू झाला. यांचं वय किती होतं तर 40च्या आतलं आहे. तसेच या वर्षी म्हणजे काहीच महिन्यांपूर्वी आपण न्यूज ऐकली की स्टेजवरती गाणं गाताना प्रसिद्ध सिंगर केके याचा मृत्यू झाला. तसेच मागे काही महिन्यांपासून सुपरस्टार कॉमेडियन जो आहे राजू श्रीवास्तव हा मृत्यूशी झुंज देत होता, पण अखेर त्याला यश आलं नाही आणि त्याचा मृत्यू झाला. हे तर झाले सुपरस्टार्स किंवा जे लोक आपल्याला माहिती आहेत. तसेच असेही काही लोक आहेत. काही दिवसांपूर्वी एका मुलीचा जी MPSC साठी तयारी करत होती तिचा अभ्यासिकेतच मृत्यू झाला आणि त्याच्या मागचं कारण होतं कार्डियक अरेस्ट. तसेच एक मुलगी अशी होती जी पोलीस भरतीसाठी ट्राय करत होती आणि ग्राउंडवरती रनिंग करत असतानाच तिला हार्ट अटॅकचा झटका आला. तर अशी बरीचशी कारणं आहेत की आज 25 ते 40 या वयोगटातील मुलांना, तरुण वयातील मुलांना आजकाल हार्ट अटॅक येत आहेत. तर यामागचं प्रमुख कारण काय आहे बरं तर आपली बदललेली जीवनशैली किंवा आपण जे आपल्या आयुष्यामध्ये पाश्चात्तीकरणाला जास्त आता इम्पॉर्टन्स देत आहोत. मला अशी 5 प्रमुख कारणं सांगणार आहे की ज्या गोष्टींमुळे आज तारुण्यातच बऱ्याच युवकांना हार्ट अटॅक सारख्या किंवा कार्डियक अरेस्ट सारख्या भयंकर व्याधींना सामोरं जात आहे. तर ती 5 कारणं आहेत ज्याला आपण 5S या नावाने ओळखतो. तर ही 5S कोणकोणती आहेत तर यामध्ये सगळ्यात पहिला आहे तो आहे स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे आपला वाढता ताणतणाव. दुसरा आहे स्मोकिंग म्हणजे धूम्रपान. तिसरा आहे सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे जी आपली बैठी जीवनशैली आज झालेली आहे, खुर्चीत बसून काम करणे किंवा आरामामध्ये आपला दिवस घालवणे. चौथा आहे शुगर आणि 5वा आहे सॉल्ट. तर ही 5 प्रमुख कारणं आहेत
की ज्यांच्यामुळे आज आपल्याला कार्डियक अरेस्ट किंवा हार्ट अटॅक सारख्या भयंकर व्याधींना सामोरं जावं लागत आहे। जर का आपण या 5 कारणांमध्ये बदल केला, म्हणजेच नियमितपणे आपला आहार विहार, आपलं आचार म्हणजे आपलं जे काही वागणं आहे यामध्ये पुरेसे बदल केले, तसेच आपली जी फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे बैठी जीवनशैली आहे त्याला चेंज करून जर आपण नित्यनियमाने आपल्या शारीरिक हालचाली रोजची जी काही कामं आहेत ती कामं करत राहिलो, तसेच मनावरती निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी काही आपण उपाय अवलंबले, रोजच्या रोज सूर्यनमस्कार प्राणायाम या किंवा योगासने यांचा जर अवलंब आपण आपल्या जीवनशैलीमध्ये जर केला तर आपण नक्कीच या सगळ्या व्याधींना आपल्यापासून दूर ठेवण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो। तर ऐन तारुण्यामध्ये जर का आपल्याला या हृदयविकारांपासून दूर राहायचं असेल तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय कोणता आहे बरं? तर आपली आजी जी आपल्या वडिलांना खाऊ घालायची किंवा जी आपली पणजी आपल्या आजोबांना किंवा आपल्या बाबांना खाऊ घालायची ते अन्न आपल्याला खायला पाहिजे। म्हणजेच काय, तर जे अनप्रोसेस्ड अनरिफाईंड फूड आहे, जंक फूड नाही आहे। म्हणजेच काय, तर आज आपण काय करतो तर हॉटेलिंगचं प्रमाण वाढलेलं आहे, जंक फूडचं प्रमाण वाढलेलं आहे, नॉनव्हेजचं प्रमाण आपलं वाढलेलं आहे, पिझ्झा बर्गर चायनीज असे बरेचसे पदार्थ आज आपल्या पोटामध्ये चाललेले आहेत, मैद्याचे पदार्थ आहेत, बेकरी आयटम्स आहेत। तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का की हे जे पदार्थ रेस्टॉरंट्समध्ये बनवले जातात ते मेनली कशामध्ये तळले जातात किंवा बनवले जातात, तर याच्यामध्ये मॅक्सिमम जे काही पाम ऑइल आहे त्याचा वापर करूनच हे पदार्थ बनवले जातात। आणि पाम ऑइलमुळे काय होतं, या पाम तेलामुळे काय होतं तर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जे नको असलेलं कोलेस्ट्रॉल आहे किंवा नको असणारे टाकाऊ घटक आहेत त्यांचा थर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये जे काही चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये साठवायला लागतो आणि त्याच्यातूनच पुढे आपल्याला भविष्यात कार्डियक अरेस्ट किंवा हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब म्हणजेच काय तर बीपी वाढणे असे बरेचशा प्रॉब्लेम्सना आपल्याला सामोरं जावं लागतं। बरेचसे आयुर्वेदिक डॉक्टर्स आपल्याला तूप खाण्याचा सल्ला देतात। मी काही वेळेला माझ्या पेशंटना सांगते की रोजच्या रोज तुम्ही तुमच्या आहारामध्ये साजूक तुपाचा वापर करा, तर उलट ते मला प्रश्न विचारतात की मॅडम तूप खाल्ल्याने तर वजन वाढतं, पण आपल्याला फरक कळता आला पाहिजे की हेल्दी कोलेस्ट्रॉल काय आहे आणि बॅड कोलेस्ट्रॉल काय आहे। जे पाम ऑइलच्या डेरिव्हेटिव्ह म्हणून मिळणारं जे काही कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये साठतं, ज्याच्यापासून नको असलेली चरबी तयार होते त्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो। आणि तूप हे तर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया करून आपण आपल्या घरी बनवलेलं असतं आणि हे तूप काय करतं तर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये मऊपणा आणतं। मऊपणा आल्यामुळे त्यांची जी काही फ्लेक्झिबिलिटी आहे, त्यांचा रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती व्यवस्थितपणे होते। हृदयाचे जे काही मसल्स असतात किंवा बॉडीचे जे काही मसल्स आहेत त्यांच्यामध्ये लवचिकपणा येतो, त्यामुळे हृदयाचं पंपिंग करण्याची ऍक्शन व्यवस्थित होते। तर त्यामुळे आपल्याला योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे याच्याबद्दल तुलना करता येणं जमलं पाहिजे। आजकाल आपण काय करतो की होम डिलिव्हरी सर्व्हिसेस आता अवेलेबल आहेत। आजकाल बरेचसे मोबाईल ॲप्स अवेलेबल आहेत, आपण घरी बसल्यास त्याच्यावरती ऑर्डर टाकतो आणि अगदी 20 मिनिटाच्या आत 15 मिनिटाच्या आत पिझ्झा बर्गर असे जे काही जंक फूड आहेत त्यांची होम डिलिव्हरी सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे। त्यामुळे ते आणण्यासाठी सुद्धा जायची आपल्याला गरज भासत नाही। या सर्व गोष्टींनाच आपण सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो। मग काय, असे पदार्थ आले की सोफ्यावरती लोळायचं, बेडवरती लोळायचं, टीव्ही बघत ते खायचं, त्याच्यासोबत कोल्ड्रिंक्स असतात किंवा नको असणारे सिगरेट्स असतात, स्मोकिंग्स असतात, ड्रिंक्स असतात आणि याच्यातूनच तरुण वयातील मुलांना हृदयविकाराचे प्रमाण हे वाढत चाललेलं आहे। तर का जर आपल्याला अशा आजारापासून दूर राहायचं असेल तर हा जो बदल आहे तो आपल्या लाईफस्टाईलमध्ये करणं आज खूपच नितांत गरजेचं बनलेलं आहे। तसेच दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे की आपल्या शारीरिक आरोग्यासोबतच आपलं मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं असणं खूप गरजेचं आहे। कारण आयुर्वेदानुसार आपल्या हृदयाचा आणि आपल्या मनाचा, आपल्या विचारांचा खूप जवळचा संबंध आहे। बघा,
विचार करा, आपण थोडं जरी डिस्टर्ब झालो किंवा मेंटली जर आपली थोडीशी चिडचिड झाली किंवा एखादी कुठली बॅड न्यूज जर आपल्याला ऐकायला मिळाली किंवा एखाद्या जवळच्या मित्राचा किंवा पाहुण्यांचा कुणाचा तरी मृत्यू झाला, तर आपल्या हृदयाची धडधड वाढते किंवा आपलं ब्लड प्रेशर थोडंसं वाढतं. म्हणजेच काय, तर आपल्या मनाचा आणि आपल्या हृदयाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे जर आपल्याला आपल्या हृदयाचं आरोग्य टिकवून ठेवायचं असेल, तर आपण मानसिकदृष्ट्या सुद्धा सुदृढ असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच आजकाल ज्या काही स्पर्धा परीक्षा देणारे जे काही स्टुडंट्स आहेत किंवा ज्यांना वेगवेगळ्या पोलीस भरतीसाठी किंवा वेगवेगळ्या खेळांमध्ये ट्राय करण्यासाठी जी लोक आपल्या शारीरिक क्षमतेपेक्षा सुद्धा जास्त कष्ट करतात, म्हणजे जे एक्स्ट्रा रनिंग करतात, कपॅसिटी नसताना सुद्धा अगदी 10-10, 15-15 किलोमीटर रनिंग करतात, मॅरेथॉन सारख्या स्पर्धेमध्ये जे भाग घेतात आणि एकाच दिवशी अगदी 50-50 किलोमीटर रनिंग करतात, त्यांच्यामध्ये त्यांच्या हृदयाची अवस्था काय होत असेल बरं. अभ्यास करण्यासाठी रात्रभर जागणं, अगदीच 2-2 तास झोप घेणं, सकाळी परत लवकर उठणं. कारण कशासाठी, तर स्पर्धेमध्ये आपल्याला पहिला नंबर घ्यायचा आहे, आपल्याला चांगली पोस्ट मिळवायची आहे. पण जर अशा सगळ्या लाईफस्टाईलमुळे जर आपलं हृदयच बंद पडणार असेल, आपलं आयुष्यच आपण याच्यासाठी पणाला लावत असेल आणि एखाद दिवस आपलं हृदयच धडधडणं बंद केलं आणि आपला मृत्यू झाला, तर आपण हे सगळी जी काही आटापिटा करत होतो त्याचा काय उपयोग होईल. तर याच्यासाठीच आपण आपल्या हृदयासाठी, आपल्या स्ट्रेसवरती, आपल्या ताणतणावावरती सुद्धा नियंत्रण करणं तितकंच महत्वाचं आहे. या सर्व गोष्टींसोबत जसं मी मगाशी सांगितलं की स्मोकिंग बंद करणं खूपच गरजेचं आहे. त्याचसोबत शुगर आणि सॉल्ट यांचा अति प्रमाणामध्ये वापर करणं, कंट्रोल करणं खूपच गरजेचं आहे. त्याच्यासोबतच आयुर्वेदामध्ये आम्लरस म्हणजे जो काही आंबट रस आहे तो आपल्या हृदयासाठी हितकर सांगितलेला आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करू शकता बरं. तर सर्वप्रथम आवळा आहे, चिंच आहे, त्याच्यासोबत व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असणारी काही फळं आहेत, जसे की संत्री, मोसंबी, डाळिंब, या सर्व फळांचा सुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. त्याचसोबत साध्या मिठाऐवजी जे हिमालयन रॉक सॉल्ट किंवा ज्याला आयुर्वेदामध्ये सैंधव मीठ म्हणतो किंवा आपल्याकडे त्याला शेंदे लोण म्हणतात, त्याचा सुद्धा तुम्ही साध्या मिठाऐवजी स्वयंपाकामध्ये त्याचा वापर करू शकता आणि ते सुद्धा आपल्या हृदयासाठी खूप चांगलं आहे. किंवा ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी साध्या मिठाऐवजी त्यांच्या आहारामध्ये सैंधव मिठाचा वापर करावा. तसेच ज्यांच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची लेवल वाढलेली आहे, त्याचसोबत रक्तवाहिन्यांमध्ये थर साचलेला आहे किंवा ब्लॉकेजेस झालेले आहेत, ज्यांचं वजन अतिप्रमाणामध्ये वाढलेलं आहे, अशा लोकांनी त्यांच्या दिनचर्येमध्ये किंवा त्यांच्या आहारामध्ये 2 ते 4 लसणाच्या कुड्यांचा समावेश करावा. लसूण पण त्याच्यासाठी देशी लसूण असावा. त्यामुळे काय होतं, तर ही कोलेस्ट्रॉलची जी काही वाढलेली लेवल आहे ती कंट्रोलमध्ये येण्यासाठी खूप मदत होते. बाजारामध्ये तुम्हाला गार्लिकचे कॅप्सूल सुद्धा अवेलेबल आहेत, पण जर घरी आपल्याकडे लसूण अवेलेबल असताना अशा कृत्रिमरित्या बनवलेल्या टॅबलेट्सचा वापर करण्याऐवजी तुम्ही लसूण खाल्लेलं केव्हाही चांगलं आहे. त्याच पद्धतीने मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपली जी जीवनशैली आहे ती क्रियाशील राहावी, म्हणजे आपण फिजिकली सुद्धा तेवढंच ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर पोट साफ झाल्यानंतर व्यायाम, योगासने, सूर्यनमस्कार आणि प्राणायाम यांचा वापर करावा. तसेच जर तुम्ही मानसिकदृष्ट्या तुमची मानसिकता जर अस्थिर असेल किंवा तुमच्यावरती जर तणाव जास्त वाढलेला असेल, तर तुम्ही ओंकार यासारख्या मंत्र चिकित्सेचा सुद्धा अवलंब तुमच्या जीवनशैलीमध्ये करू शकता, ज्याच्यामुळे तुमची स्ट्रेस लेवल कंट्रोल करण्यासाठी खूप मदत होते. आणि हे जे काही सांगितलेले जे काही मुद्दे आहेत, हे याचा जर तुम्ही अवलंब किंवा हे जे चेंजेस तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये केले, तर आपण आजची जी काही पिढी जी 25 ते 40 वर्षांमध्येच कार्डियक अरेस्ट सारख्या गंभीर व्याधींना जर त्यांना सामोरं जावं लागत असेल, तर त्यांच्यामध्ये नक्कीच आपल्याला जनजागृती करणं किंवा हृदयविकारासंबंधित ही कारणं आहेत आणि हे तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करावा लागेल, असं जर आपण त्यांना
मनापासून पटवून देऊ शकलो तर नक्कीच आपण हा जो काही वाढता मृत्यूदर आहे, म्हणजे हृदयविकारामुळे किंवा हार्ट अटॅकमुळे वाढणारा जो काही मृत्यूदर आहे, त्याच्यामध्ये खरंच आपण बदल घडू शकतो. आजकाल आपण बघतो की वेगवेगळ्या टीव्हीवरच्या जाहिराती असतात आणि जाहिराती काय करतात तर आपलं अट्रॅक्शन त्याच्याकडे लगेच कॅच करतात. लहान मुलं तर त्याच्या आहारी फार लवकर पडतात आणि त्याचमुळे आज पॅकेटेड फूड्सचं खाणं वाढलेलं आहे. म्हणजे कुरकुरे, लेज सारखे जे काही नको असणारे जंक फूड त्यांच्या पोटामध्ये जातं किंवा जे कोल्ड्रिंक्स आहेत ज्याचा शरीरावरती खूप वाईट परिणाम होतो. अगदी नर्सरी किंवा LKGच्या मुलांमध्ये सुद्धा याची खूपच क्रेज आपल्याला दिसते. त्यामुळे ज्या काही अशा मुलांच्या आया आहेत ज्या त्यांना हे खाण्यासाठी अलाउड करतात, त्यांनीच त्यांना यापासून रोखणं सुद्धा गरजेचं आहे आणि हे फक्त आपणच करू शकतो. आणि हृदय असेल तरच आपल्याला हे सगळं जग आपण पाहू शकणार आहोत. तसेच या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला योग्य वाटली तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुमच्या काही हेल्थविषयी किंवा आरोग्याविषयी समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या शंका नक्की विचारू शकता. तुम्हाला त्याचं योग्य मार्गदर्शन जरूर मिळेल. धन्यवाद.